कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कणकवली येथून दुपारी 2:45 सुटणारी कणकवली ते देवगड ही देवगड आगाराची बस गेली अनेक वर्षे श्री भगवत मुणगे हायस्कूल येथे 4:15 वाजण्याच्या दरम्यान येत होती। सद्यस्थितीत बस कणकवली आगारामधून वेळेवर सुटत नसल्याने श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याही पेक्षा उशिराने ही बस येत आहे। देवगड आगाराला लेखी निवेदन देऊन देखील एसटी बस वेळेवर येत नसल्याने सोमवारी श्री भगवती हायस्कूल मुणगे समोर शालेय विद्यार्थ्यांसमवेत पालक आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करीत कणकवली देवगड बस ही काही वेळ थांबवून ठेवण्यात आली होती। जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला होता। मुणगे हायस्कूल समोर अगोदर नोटीस दिली होती पालकांनी की मुणगे हायस्कूल मध्ये तांबळलेक असेल, मिडगाव असेल, जयगाव असेल, बागमाळ असेल, हिंदळ असेल, या सगळ्या गावातली मुलं हायस्कूल मध्ये येत आहेत आणि गेले जवळजवळ महिना शाळा सुरू झाल्यापासून रोज जी मी स्वतः गाडी सुरू केली होती 14 वर्षापूर्वी देवगड कणकवली ती त्यावेळी मुलं नारी हायस्कूलमध्ये जायची। काही मुलं आता इड्याला लागले तर त्या गाडीचं टायमिंग हे सुटण्याचं जे आहे आणि ते येण्याचं जे आहे ते पूर्णपणे बदललं होतं। त्याच्यापूर्वी गेले 15 दिवस सातत्याने त्यांच्या डेपो मॅनेजरना, सगळ्या कर्मचाऱ्यांना, डीसीना भेटून सुद्धा आजच्या आंदोलनाची कल्पना दिली होती। त्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आजच्याच तारखेत त्यांनी पत्र दिलंय की यापुढे देवगड कणकवली ही गाडी निश्चितपणे मुलांचं टायमिंग साधून इथे रोज येईल। जर आली नाही तर त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय एसटी रोको करा, हे जबाबदारी आमच्यावर राहील, अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन तुर्तास मागे घेतलेलं आहे। मला वाटतं एसटी तोट्यात जायला हा जो कर्मचारी वर्ग एसटीचा तोच खरा जबाबदार आहे। सरकारला बदनाम करण्याचं काम हे एसटीचे कर्मचारी करतायत आणि हे काम व्यवस्थित होऊ नये यासाठी हे जे कर्मचारी काही झारीतले शुक्राचारी आहेत त्यांचा बंदोबस्त जर यापुढे एसटी वेळेत आली नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे करू। राज्य आमचं आहे, शेवटी मुलं आमची आहेत आणि हे हायस्कूलही आमचं आहे। आमच्या शिक्षण संस्था पैसे घेणार नाहीत किंवा आपल्या खर्चान इथले संस्थाचालक असतील, शिक्षक असतील, हे रोज नेऊन त्या मुलांना जवळजवळ रोज पोहोचवत आहेत। अशा प्रकारचं एसटीचं जे वागणं आहे, एसटीची सिस्टम आहे ही बदलायची, ही खंडित करण्याची आज आम्ही सुरुवात केली आहे। उद्यापासून जर एसटी अशीच जर बेताल येत राहिली तर निश्चितपणे शासनाला पर्याय, पोलीस यंत्रणा असेल, एसटी डिपार्टमेंट असेल, याला न कळवता कुठल्याही क्षणी आम्ही आंदोलन करू आणि याचे पुढचे परिणाम होतील याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील। हा एकच आम्ही आज इशारा देतोय।